मंथन न्यूज महाराष्ट्र. पण हे का घडलं हे पाहायला हवं. तिथं कत्तलखाना चालायचा अतिक्रमण दोन्ही बाजूच्या लोकांनी केलं आहे. सरकारने देखील त्यात अतिक्रमण केलं आहे. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधलाय, ग्रामपंचायत बांधले, लोकांना राहायला परवानगी दिली. एका लोकप्रतिनिधीने खो घातला आणि कोर्टात विषय नेला. भीमा कोरेगावचं संकट निर्माण झालं तेव्हा मी संसदेत बोलते. यासीन भटकळ अतिरेकी होता. इंडियन मुजाहिद्दीनचा सदस्य विशाळगडवर राहायला होता. त्यावेळी याचं पुरागमित्व कुठं होतं? प्रशासनाने याचं संशोधन करायला हवं. त्यांना दंगल हवी होती काय? गजापूर येथे घडलेल्या घटनेचं मी समर्थन करत नाही. प्रशासनाने त्याचा तपास करावा. पालकमंत्र्यांना जर माहीत होतं त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. माझ्यावर जर गुन्हा दाखल केला तर मी आताच शाहूवाडी पोलीस ठाण्यात जातो. मला खंत आहे की मी उशिरा तिथं गेलो. आपले पर्यटक दुसऱ्या राज्यातले किल्ले पाहायला जातात, मग आपले किल्ले का पाहत नाहीत? किल्ल्यावरील अतिक्रमणाला सर्वच सरकार जबाबदार आहे. मी कोणत्याही आघाडीत नाही, मी युतीत सुद्धा नाही. लेखी दिलं होतं तर मग प्रशासनाने का यंत्रणा लावली नाही? मी आता कंटाळून गेलो आहे. गड संवर्धन करून जर त्रास होत असेल तर मला कंटाळा आलाय. शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केलेली. मला हे पुरोगामित्व शिकवतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणण्याच्या तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठं विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी हे महाशय कुठे होते? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात, शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे. गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत. माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले. हे ते दिसलं नाही. घडलं विशाळगडवर, विशाळगडच्या पायथ्याला. मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही. पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्त आणि अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली. इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे, आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान कशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण लोक असतील. कत्तलखाना ओपनली चालायचा. बकरी कापणं असतील, कोंबड्या कापणं असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय. सरकारने अतिक्रमण केलंय त्याच्यात. माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्याचा. पुरातत्व खात्यात
एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं. ओके कोण टाकलं 2002ला. हे अतिक्रमण हे काढणार कोण? कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला. आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असे भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय आहे. तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत, सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत. बाकीच्यांना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून. कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय. बाकीच्या अतिक्रमण तुम्ही का काढलं नाही? तर आता विषय इकडे तिकडे नेऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपण मनपापूरमध्ये असताना खरं तर वरती गडावरती दगड होती ही कुठेतरी मला हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी हे सगळी माहिती घ्यायला पाहिजे. हे तुम्ही दगडफेक म्हणताय, मला खरंच कळत नाही. तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन, पोलीस तुम्ही बॅरिकेड्स लावलेत, हे लावले लोक, मला खरंच माहित नाही काय चाललंय. आमच्या राजवाडीमध्ये बोलतो राजेंद्र आमच्या गाड्याकडे पुढे काढायला दबावाला प्रशासन बळी पडलं आणि त्यांच्यामुळे 100% मी परवा सुद्धा बोललोय. मला सांगा, या 1.5 वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं, त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी प्रेशर टाकलेलंच आहे. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकच करायला पाहिजे. धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं. अतिक्रमण काढायला सुरुवात झाली, मग का बंद झालं? ते कोणी बंद करायला लावलं? परत मी सांगतो, 158 हे अतिक्रमण सिद्ध आहेत, दोन्हीकडचे सिद्ध आहेत. मग त्यामध्ये 6 आणि 13 नुसते कोर्टात गेले, बाकीची मोकळीच आहेत ना. म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिलेत. 300-350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी म्हटले होते आम्ही 450 कोटी रुपये देऊ. काय दिले किल्ल्यांना? काय दिलेत? मी बोलायला लागलं सरळ बोलू शकतोय. एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना, इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल आणि सगळ्यांना नको असेल तर मला सांगा, मी थांबतो. मला नाही करायचं. बस झालं. मला त्रास व्हायला लागलाय. बस झाला. रायगडचं महिन्याचे 4-4 दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी, रायगडसाठी द्यायचं.